पुढची एक मोठी बातमी बघूयात। महाराष्ट्रामधल्या 22 उमेदवारांचा ईव्हीएम वरती अविश्वास आहे। त्यामुळे राज्यातल्या 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज केलेला आहे। ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा या पराभूत उमेदवारांना संशय आहे। ईव्हीएम वरती संशय असल्यामुळे भाजपचे नेते राम शिंदे यांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याचं कळतंय आणि उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या 5% केंद्रांवरच्या मतदानाची पडताळणी करता येऊ शकते। एका केंद्रावरील पडताळणीसाठी 47,200 रुपये इतकं शुल्क आकारलं जातं। तर कुणी कोर्टामध्ये आव्हान दिलं नाही तर अर्ज केल्याच्या 45 दिवसांमध्ये ही पडताळणी केली जाते। तर हे अर्ज करणारे नेमके कोण आहेत आपण बघूयात। बाळासाहेब थोरात, राम शिंदे, राहुल कलाटे, राणी लंके, प्राजक्त तनपुरे, सुनील भुसारा। फवाद अहमद, राजन विचारे, दीपेश म्हात्रे, क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, नरेश मणेरा। या सगळ्यांनी ईव्हीएमच्या पडताळणीसाठीचा अर्ज केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।